गाईज आज सकाळचे आता 6 वाजले आणि आता आम्ही इथून निघालो आहे आणि सो इथून गाईज तुम्ही इथला व्ह्यू पण बघू शकतात. सो गाईज लेट्स चलो. गाईज आता आम्ही रामशेष फोर्ट जवळ आलोय आणि तुम्ही इथून बघू शकतात की हा रामशेष आहे. एक शंकराच्या पिंडासारखाचा एक डोंगर. गाईज आता आपण रामशेष किल्ल्याच्या फोर्ट वरती आलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात हा गेट आहे आणि इथून तिकडं असं जायचं आणि हा होता पेट्रोल. गाईज या किल्ल्याच्या जवळ आल्यावर आम्हाला ही पार्टी दिसली काही. तेच तुम्हाला सांगायचं राहिलं की इथं आपण टॉपवरती जाणार आहे. हा झेंडा दिसतोय ना तो तिथपर्यंत आपण टॉपवरती जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. काय जाता ही आपली स्टार्टिंग आहे. सो इथं गाड्यांच्या पार्किंग आहे आणि सो इथं गाडी पार्क करायला काही चार्जेस लागतात. सो गाईज इथं येतात. इथं खूप असे रस्ते आहे. इथं खूप असं जंगलांमधून जायचं एक पाय वाटे असे असे पूर्ण बाजूला जंगल आहे मधून जायचंय. मी इथं जवळ आल्यास बघितले की या डोंगराच्या इथून पाणी निघते. म्हणजे जो हा पूर्ण दगड आहे याच्यातून पाणी निघते. and guys check out this view. and guys इथं पुढे आलं जिथे एक टॉप 1 whiskey place. सो गाईज इथे खूप हे सटका स्लिपरी प्लेस. easy peasy. सो गाईज इथे एक पाण्याचं हे विहीर एक असं पाण्याचं आहे जिथून एकदम फिल्टर वॉटर एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी येतात. इथं बघितलं तर इथं राम मंदिरची एक मूर्ती आहे. राम सीता लक्ष्मण. So guys, let's continue to our journey. Okay. Khatam. And so guys, what did you do? So guys, इथला रामशेष आता आपण ऑलमोस्ट टॉपला पोहोचणार आहे. And the best thing is इथे इलेक्ट्रिसिटी आहे आणि इलेक्ट्रिसिटी आणायला किती हे केलं. सो गाईज आता आपण इतक्या हाईटवर आलो आहोत की आपल्याला इथं क्लाउड्स आहे म्हणजे धुके. आता इथून पुढे आल्यावर सो गाईज फायनली आपण टॉपवर पोहोचलो. And guys, check out this. आता आपण एंटर करणार आहोत टहरणी बुरुज. सो इथून अशी एंट्री आहे
इथून खाली आल्याच मग इथून असं खाली आणि याचा हा स्ट्रक्चर एकदम सो आणि याला पण असं म्हणतात की द सिक्युरिटी विंडो. आणि इथून पूर्ण पेट हायवे दिसतो आणि ते खाली कुंड पण आहे पण आता ते पण त्याच्यात आता पाणी नाही आहे. सो गाईज तुम्ही बघू शकतात. आईस खाली नको जाऊ. इट इज नॉट सेफ. सो इथं असं आहे गाईज. ऍक्च्युली हा मला वाटतं की कुंड आहे ना. दारुगोळा तोपगोळा वगैरे साठवून हा दारुगोळा तोपगोळाचे साठवून ठेवत असतील. नाही चोर खिडकी त्या बाजूला तिकडे येते. आता आपण रिटर्न जाऊ. खिडकी होती आता तो व्हिडिओ मध्ये आपण सध्या इथं तो गोळा बारूद गोळा असं काही ठेवत असतील. आय थिंक सो. सो मला पण एकदम परफेक्ट माहित नाही आहे. आता इथून येताच आता आपण जो तुम्हाला मी तो खालून झेंडा दाखवला होता तो त्याच्याकडे आता आपण जाणार आहे. सो गाईज आता आपण ऑलमोस्ट टिपला येणार आहे. टिपला म्हणजे आता एकदम पुढे जायचंय. सो आता तर पूर्ण ग्रासलँड आहे आता. सो गाईज टाकणार का तुम्ही व्हिडिओ? रुद्र डेस्कटॉपला गाईज असंच ट्रेक करत राहा. सबस्क्राइब करेल. हो असंच ट्रेक करत राहा. अशीच मजा करा. सो गाईज इथे पुढे येताच काय मस्त आहे. सो गाईज आता आम्ही आलो टेळणी बुरुजच्या तिथं आणि तिथं एक झेंड्याच्या जवळ पॉइंट आहे आणि तिकडे बी आणि तिथे टहळणी बुरुज आणि त्याच्यापासून आपण राईट साईडला आलो आहोत. आम्ही टेळणी बुरुजच्या इथं आलो आणि इथं झेंड्याच्या तिथे एक पॉइंट आणि तिथं बी एक. So guys, continue to our trek. Let's go. आता आपण आलो अशी एक सपाटी जागा आहे तिथे आलो आपल्या ट्रेकवर. इथं पावसाच्यामुळे इथं खूप असं पाणी आहे आणि मागं दिसेल. इथला पण व्ह्यू खूप छान आहे. आणि आता आपण ऑलमोस्ट त्या झेंड्याजवळ पोहोचणार आहोत आणि इथून खाली बघायचं. काय जाता आपण इथं येताच आपल्याला पण आपले काही ट्रेकिंगचे फ्रेंड्स भेटले आहे आपल्या पुढे. सो गाईज लेट्स डू इट. लेट्स कंटिन्यू अवर वॉक. सो इथं पाण्याचे एक तळे असे दिसले आहे. जाता इकडे आपण पाण्याच्या तळ्यापासून कुठे निघतात. चलूया पुढे आपलं ट्रेकिंग कंटिन्यू. इथं खूप बेसिकली चिखल पण आहे आणि खूप स्लिपरी पण आहे. सो आपण फायनली पोचलो आहोत ह्याच्या पॉईंटवरती. हा असतो झेंडा जो मी तुम्हाला खालून दाखवलेला होता. आणि इथं आतापर्यंत पण तिथं पण ते आहे म्हणजे इथं दिवाळी पण सेलिब्रेट केली काही चेक आउट. लेट्स मूव्ह अहेड. सो इथं पुढे आल्याच आता आपण आलो आहोत याच्या इथपर्यंत.
गाईज सॉरी काय सॉरी असं घेऊन दे मला नाही यार काय सो गाईज आम्हाला इथं तळ बी दिसलंय तर तुम्हाला पुढे गेलं बघा ते तळ. तो काय तिथं हाती दरवाजा आहे आणि तो चुनाचं घाणा इथून म्हणजे नाही सांगायचंय फक्त जायचं नाही. सांगायचं का बरं. सो गाईज आता इथं एक असं ओपनिंग आहे तिथं असं एक छोटंसं ओपनिंग आहे तिथे एक अशी शंकराची पिंड आणि अशी नंदी जी आपण खालच्या गुहेमधून बघितली होती ना. खालच्या गुहेचा व्हिडिओ राहिलेला आहे आपण जाताना थोडक्यात टाकूया. सो गाईज आता हा हत्ती द्वार होता. सो आता इथून आपण पुढे जात आहे काहीतरी एक्सप्लोरेशनला. अँड आय सॉ अ क्लिफ. वाव. इथून ते राम मंदिर दाखव जे आपण गेलो होतो मगाशी पाणी प्यायला. सो गाईज हा इथला असा व्ह्यू आहे आणि हे इथे राम मंदिर. इथे आपण ते क्रिस्टल क्लिअर पाणी प्यायला गेलो आहोत. मस्त आहे. इथून दरवाजा सो इथं हा आहे तो हत्ती दरवाजा म्हणजे हत्ती द्वार. आणि दिस वॉज इन्सेन. इन इंग्लिश वी कॉल दैट एलिफेंट. एलिफेंट डोर. एलिफेंट डोर. अरे इधर कैसे काजी कासे तुम्ही नाही करते. जात आपण पुढचे आहे. सो देन हा आता याचं हे वरचा मॅप आहे. गाईज चलने का आपण जाऊ चुन्याचा खाना. गाईज आता आपण दुसऱ्या पाय वाटेने असं जात आहोत. सो इथं खूपच जास्त स्टीप स्लोप असं आहे. गाईज आपण आता पोहोचलो आहे भवानी मंदिर. सो हे आता भवानी मंदिर इथे. अँड सेट दिस व्ह्यू. आपण इतके लांब आलोय की तो झेंडा बघा गाईज. झेंडा सो गाईज इथे एक मंदिर आहे आणि एक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. भवानी मंदिर. हां हां. सो इथून वरती दाखवलं. सो गाईज हे भवानी मंदिर म्हणजे एक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.
मुजरा करा. आपण भवानी मंदिरापासून आता पुढे चाललो आहेत इथून वरती. सो व्ह्यू व्ह्यू इथला पण एक असं टिप. सो गाइस तो तिथे अटकले. तर आपला हा रामशेज फोर्ट रामशेज किल्ल्याचा हा ट्रेक हा आपण आता इथे एंड करत आहे. नाशिक पासून 15 किलोमीटर आहे ह्या पेठ रोडला या. आणि ते तिचं द्वार. सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब.